श्री स्वामी समर्थ. प्रत्येक दिवसाची सकाळची सुरुवात माझी श्री समर्थ स्वामी महाराजाच्या नावाने सुरू होते. ज्यावेळेस आपण सकाळी उठतो त्यावेळेस असं म्हणतात, आपल्या हाताच्या बोटावरती लक्ष्मीचा वास आणि मध्यभागी सरस्वती आणि तळ हातावरती श्रीकृष्णाचा वास असतो. त्यामुळे मी सकाळी उठले की दोन्ही हात जोडून नमस्कार करते व दोन्ही हात तोंडावरून फिरवायचे. तुम्ही पण करून बघा ताईंनो, खूप छान दिवस जातो. चला, आजच्या माझ्या व्हिडिओला मी सुरुवात करते. आज संध्याकाळी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. आज आणलेला आहे मी किराणा. काय काय आणलेलं आहे ते पण तुम्हाला दाखवते. जेवढं मला हवं आहे तेवढंच सामान मी घेतलेलं आहे. साखर आणलेली आहे. ह्यावेळेस तेलाचा डबा नाही घेतला मी, कारण ते मिस्टर घेऊन देणार आहे मला. त्यामुळे मी जेवढं लागतं आता तेवढंच सामान घेतलेलं आहे. तेलाचे पाऊच आणलेले आहेत 3. आला ब्लीच आणलेला आहे व्हाईट कपड्यांसाठी. मिरची पावडर घेतलेली आहे. गूळ घेतलेला आहे. विम लिक्विड. गावावरून आणलेली मुगाची डाळ आता संपलेली आहे, त्यामुळे मी दुकानातून मुगाची डाळ घेतलेली आहे. भैया पावडर तर मला देवाचे भांडे घासण्यासाठी लागते, त्यामुळे ती घरामध्ये मी शिल्लकच ठेवते. तशी माझी संपलेली होती, ती पण मी घेऊन आले. तीळ आणलेले आहे गावरान लाडू बनवण्यासाठी. तसे तर गावाकडून तीळ पण मिळतात, पण थोडेच आहे त्यामुळे मी विकत आणलेले आहे 1 किलो तीळ. तीळ आम्हाला यांच्या बहिणीकडून मिळतात. 2 वर्षे झाले त्यांनीच दिलेले होते आणि ते मी फ्रीजमध्ये ठेवलेले आहे. त्यामुळे अजिबात तिळाला एकसुद्धा अळी पडत नाही. कडधान्य मी नेहमी फ्रीजमध्येच ठेवते. फ्रीज ज्यावेळेस साफ केलं त्यावेळेस मी तुम्हाला दाखवले पण होते कशामध्ये काय ठेवलेले आहे ते. करडईची भाजी मी निवडून ठेवली, आता नाही करणार ती, उद्या सकाळी करणार आहे. ती भाजी मला आताच करायची होती, कारण मी एकटीच खाते ती भाजी, दुसरं कोण खात नाही आणि तशी पण ती जास्त झाली असते. त्यांनी आणलेले आहे मासे त्यांच्यासाठी, कारण आमचा सौरभ पण खात नाही आणि आमचा सागर तर नॉनव्हेज खात नाही. सौरभने जर खाल्ले तर तो बांगडा मासे खातो, दुसरे मासे तो खात नाही. तसे पण आमच्या म्याऊला लागतात, त्यामुळे ते घेऊन येतात. त्यांना केलेली आहे माशांची भाजी. दुसरी भाजी मी केलेली आहे वाटाण्याची. आणि आमच्या म्याऊची इथं मासे वाटा आहेत, तिथं चाललेला आहे आरडाओरडा मासे खाण्यासाठी. तेल टाकून हळदी मिठामध्ये तिला मी मासे परतून देते. थोडंसं त्यात पाणी पण टाकते म्हणजे तिला खाता येतील असे. किचन ओट्यावर पण चोळायचे कमी करत नाही ती, असे मासे जर असले तर. पण तशी शहाणी आहे, जर आम्ही नसलो तरच ती किचनवरती चोळते. मी इथं असल्यावर नाही वरती येत, खाली थांबते आणि म्याव म्याव तिचा आरडाओरडा चालू असतो माशांसाठी. तिचे मासे झाले की तिला देऊन टाकते. बाकी किचन पण आवरायचं आहे मला, भांडे पण भरपूर पडलेले आहेत अजून घासायचे. पातळ माशांची भाजी केलेली आहे त्यांच्यासाठी बघा. आणि इथं आमच्या म्याऊचे हे आहेत आमच्या म्याऊचे मासे. एक 2-3 मिनटं त्यातलं थोडं पाणी आटू देते आणि नंतर तिला खायला देते, कारण तिला पण भूक लागलेली असेल. तिला बरोबर कळतं मासे आणले की, तिला नाही जरी दाखवले तरी पण तिला माहिती आहे. ते घरात आले की लगेच तिचा आरडाओरडा चालू होतं आणि त्यांच्याजवळ जाऊन वरडत असते. पाहिजे तुला मासे पाहिजे? कुठं आहे तुझे मासे? कुठं आहे? पप्पांजवळ आहे का तुझे मासे? हो. हा काय ये वर वर ये इथं ये वर. हा अंधे अंग. कुठं आहे म्याऊचे मासे? नाही, येतं नाही माझ्याकडे, नाही तुझे मासे माझ्याकडे नाही, नाही माझ्याकडे नाही, नाही. कुठं आहे? कोण आणतंय तुला मासे? कोण आणतंय? नाही देत पप्पा तुला, नाही देत.
लय आरडाओरडा चाललाय तिचा. इथून पुढचा दुसऱ्या दिवसचा ब्लॉग चालू होतोय ताईंनो. 2 दिवसाचा एकत्र ब्लॉग आलेला आहे तुम्हाला. संध्याकाळची देवाजवळ दिवाबत्ती करून घेतली. त्यानंतर मी लागलेली आहे माझ्या स्वयंपाकाला. शेवभाजी बनवणार आहे आणि दुसरी भाजी काल जी आपण निवडून ठेवलेली होती करडईची भाजी ती करणार आहे. शेवभाजी करण्यासाठी मी खडे मसाले, आलं, कांदा, लसूण, कोथिंबीर याचा मसाला बारीक वाटून घेतलेला आहे. तेलामध्ये मसाला छान परतल्यानंतर त्यामध्ये बारीक कट करून टोमॅटो घातलेला आहे. त्यामुळे शेवभाजीला चव खूप छान येते. खानदेशमध्ये आमच्या अशीच शेवभाजी करतात. वाटलेला मसाला तेलामध्ये परतून झाला की त्यामध्ये आपल्याला 1 चमचा, हवी असेल तर 2 चमचे मिरची पावडर आपण टाकायची. छान मसाला परतून घ्यायचा. 1 चमचा धना पावडर टाकायची. त्यामध्येच हळद पण टाकायची. मसाला छान परतून झाला की त्यामध्ये टाकायचे गरम पाणी. पाण्यामुळे मसाला खाली करपत नाही, छान परतल्या जातो व वर छान तरी पण येते. चव पण खूप छान येते गरम पाणी वापरल्यामुळे. कोणत्याही पातळ भाजीसाठी गरम पाणी वापरायला हवे. यूट्यूबमध्ये मला मिळालेल्या खानदेशी ताई ज्या आहेत त्यांना माहिती आहे. याच पद्धतीने आमच्या खानदेशमध्ये शेवभाजी करतात. लग्नामध्ये हळदीच्या कार्यक्रमाला शेवभाजी किंवा खिचडी असते. खूप छान लागते ती खिचडी. तुम्ही इथं बघू शकता ताईंनो. शेवभाजीच्या मसाल्याची कढई मी एका साईडला ठेवली. दुसऱ्या साईडला पॅनमध्ये मला टाकायची होती करडईची भाजी. करडईची भाजी करण्यासाठी गॅसवर मी पॅन ठेवला. नंतर माझ्या लक्षात आले करडईची भाजी करताना ती भाजी गरम पाण्यामधून उकळून घेतात. पण मी विसरले होते ताईंनो. फोडणी देण्यासाठी मी पॅन ठेवला. त्यामध्ये तेल पण टाकले. लगेच माझ्या लक्षात आले की भाजी मी शिजवून घेतलेली नाही, म्हणजे गरम पाण्यामधून मी काढलेली नाही. तुम्हाला इथं दिसले असेल. लगेच मी शेगडीवर गरम पाणी करायला ठेवले व त्यामध्ये करडईची भाजी पण टाकून दिली. शेवभाजीच्या रशाला पण छान उकळी आलेली होती. त्यामध्ये चवीपुरते मीठ टाकले. शेव आपण रशामध्येच टाकणार आहे. मी तर रशामध्येच टाकते. मी रशामध्ये शेव टाकून देते. रशामध्ये जर शेव टाकले तर जो रसा आहे तो शेवामध्ये आतपर्यंत शिरतो. वरून जर आपण शेव घेतले तर ते कचकच लागतात. तशी भाजी आम्हाला आवडत नाही. त्यामुळे मी उकळी आल्यानंतर उकळीमध्ये शेव टाकून दिले व वरून छान अशी कोथिंबीर टाकायची. शेव टाकल्यानंतर भाजीला परत 5 मिनटं कमी गॅसवरती उकळी आणायची. खूप छान लागते अशी शेवभाजी. करडईची भाजी पण गरम पाण्यामध्ये आपली छान शिजलेली होती. ह्या भाजीला मी फक्त तीळ घातलेले आहे. तीळ भाजून खलबत्त्यामध्ये बारीक कुटून घेतले. जशी आपण मेथीची भाजी करतो त्याच पद्धतीने मी ही भाजी केलेली आहे. लसूण, जिरं, मिरची याची भाजीला फोडणी दिली. मिरची परतल्यावर त्यामध्ये गरम पाण्यामधून काढून घेतलेली करडईची भाजी टाकून दिली. 5 मिनटं भाजी छान परतवून घेतली व तीळ भाजून खलबत्त्यामध्ये तीळ कुटून घेतलेले होते भाजीमध्ये तिळाचा कूट टाकून दिला. 2 ते 3 मिनटं भाजी छान परतवून घेतली. खूप छान लागते करडईची भाजी खायला. करडईची भाजी आणली की मला माझ्या सासूबाईंची आठवण येते. माझ्या सासूबाईला करडईची भाजी खूप आवडते. त्या ज्यावेळेस इथं होत्या त्यावेळेस
तिसऱ्या चौथ्या दिवशी रोज भाजी घेऊन यायच्या. ही भाजी आणली की मला त्यांची आठवण येते. करडईची भाजी करण्याची पद्धत ही मी त्यांच्याकडूनच शिकलेली आहे. त्यांना करडईच्या भाजीमध्ये तिळाचे कूट टाकून खूप ही भाजी आवडते. करडईची भाजी कशी करतात हे पण मला पहिले माहिती नव्हतं ताईंनो. त्यांनीच मला शिकवलेले आहे. कसं असतं ना ताईंनो, आपापल्या भागामध्ये भाजी बनवण्याची पण खूप वेगवेगळी पद्धत असते. त्यांच्याकडूनच मी ह्या भाजीची रेसिपी शिकलेली आहे. शेवभाजी, करडईची भाजी आणि बाजरीच्या भाकरी असा मी स्वयंपाक केलेला आहे. बऱ्याच रेसिपी भाजीच्या तुमच्याकडून पण शिकायला मिळतात ताईंनो. खूप छान वाटतं असं काही नवीन शिकायला. म्याऊच्या पिल्लांना देण्यासाठी ऑनलाईन ही पावडर मागवलेली आहे. त्याच्यासोबत आलेली आहे एक बॉटल, छोटासा ब्रश आणि पिल्लांना दूध पाजण्यासाठी ही बॉटल. कशी हे करायची ते मला काही माहिती नाही यातलं. मुलं करतील ते ओपन आणि लावतील त्या बॉटलला. निप्पल आलेलं आहे त्याच्यासोबत छोटंसं, ते लावायचं त्याला आणि हे पावडरचं पाणी करून पिल्लांना पाजायचं. कसं द्यायचं, काय द्यायचं ते मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. अजून मला पण यातली काही माहिती नाही आहे. ऑनलाईन मागवलेलं आहे. आत्ताच आलेलं आहे पार्सल. आमच्या सौरभने ते ओपन केलं. त्याला परत यात ठेवून देते ताईंनो मी. जेवण झाले. किचनमधले सर्व भांडे घासून घेतले. किचन ओटा पण स्वच्छ पुसून घेतला. जे कपडे काढून आणलेले होते त्यांच्या गळ्या घालायच्या राहिलेल्या होत्या त्या आता गळ्या घालते आणि कपडे ठेवून देते. सर्व पांढरे शर्ट आहेत, छान धुवून काढले ताईंनो. आता रात्रीचे 11 वाजलेले आहे. आजचा ब्लॉग इथंच संपवते. भेटू परत उद्या.